महापालिकेच्या तिजोरीवरती 52 कोटीचा दारोडा. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तिजोरीतले 52 कोटी रुपये सदस्यांच्या कुठल्याही संमतीशिवाय, स्थायी समिती महापालिका यांच्या संमतीशिवाय त्या ठराव मंजूर न करता नगरसेवकांच्या खोट्या सह्या करून उपसूचनेद्वारे लेखा विभागाने 70 कामांचे 52 कोटी रुपये दिले. गेल्या आठवडाभर हा विषय गाजतो. पिंपरी चिंचवड महापालिका त्या विषयावर राज्यभर गाजते. थेट मुख्यमंत्री कार्यालयापासून सर्वप्रथम चौकशी सुरू आहे. महापालिका आयुक्तांनी या संदर्भामध्ये 5 सदस्यांची समिती नियुक्त केली. त्या समितीला सांगितलं की 52 कोटीच नाही तर गेल्या 3 वर्षातली 22, 23, 24, 24, 25 आणि आता 25, 26 चालू आहे, हे सगळ्यांची चौकशी करा. त्याच्यामुळे हा विषय आता इंटरेस्टिंग झालेला आहे. आणि आता याच्यामध्ये माहिती अशी समोर येते, हे 52 कोटी नाही, गेल्या 3 वर्षाचं सगळं रेकॉर्ड काढलं तर 800,000 कोटीच्या आसपास हा फ्रॉड आहे. एकदम शॉक बसेल तुम्हाला, पण 800,000 कोटीच्या आसपास अशा प्रकारे यांनी रक्कम परस्पर वर्ग करून पळवली आहे. म्हणजे 1000 कोटीचा दरोडा असं म्हणायला ही हरकत नाही. या विषयावर चर्चा करण्यासाठी हा खास व्हिडिओ करतोय. मी पाचारण केले डॉक्टर विजयकुमार पाटील यांना. डॉक्टर विजयकुमार पाटील हे अध्यक्ष प्राधिकरण नागरी सुरक्षा सोसायटी आणि गेल्या अनेक वर्ष ते सामाजिक कार्यामध्ये आहेत. आणि महापालिकेच्या वेगवेगळ्या अशा ज्या काही चुकीच्या कामांच्या बाबतीमध्ये ते प्रहार करतात, आरटीआय खाली माहिती काढतात आणि कागदोपत्रासह बोलतात. आजही त्यांनी माझ्याकडे अशाच प्रकारे 8 वर्षामध्ये कशा प्रकारे फ्रॉड झालेले आहेत या संदर्भामध्ये तपशील आणलेला आहे. मागे मिररनी या संदर्भामध्ये बातमी पण छापली होती. आदर्श आचारसंहिता लागू होण्यापूर्वी 800 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यासाठी पीसीएमसीची घाई, हे फक्त तेवढ्या पुरतं मागच्या वर्षीचं प्रकरण आहे. पण सगळं जर आयुक्तांनी जे आदेश दिलेले आहेत त्या आदेशामध्ये, आयुक्तांच्या आदेशामध्ये एक गोष्ट, आपण फक्त 52 कोटी चौकशी असं म्हणतो, प्रत्यक्षात तसं नाही. आयुक्तांनी महापालिका कायद्यानुसार त्यांना जे अधिकार आहेत त्यानुसार त्यांनी अशा प्रकारच्या अनियमितता मागील 3 वर्षामध्ये म्हणजे 23, 24, 23, 25, 26 दिनांक 24 मार्च 31 मार्च या कालावधीत झाल्या आहेत. याचा मागोवा म्हणजे चौकशी घ्यावी असे त्या समितीला निर्देश दिलेले आहेत, असे डायरेक्शन दिले, असे आदेश दिलेले आहेत. त्याच्यामुळं या संदर्भामध्ये पाटील साहेबांचं नेमकं मत काय आहे, कारण त्यांनी याच्यावरती अभ्यास केलेला आहे. लोकमतने आज पुन्हा त्या विषयावरती बातमी छापली की पालिकेत 52 कोटींच्या उपसूचनावर भाजपमध्ये कुरघोडीचं राजकारण. आता राजकारणाचा भाग बाजूला ठेवू, ते भाजपचं अंतर्गत राजकारण, पण जनतेचे टॅक्स रूपाने गोळा केलेले 52 कोटी रुपये गेले. हे 52 कोटी आता जो सापडतो तो चोर, आता हे लक्षात आलं म्हणून 52 कोटीचा बोबाटा झाला. पण यापूर्वी प्रशासकीय राजवटीमध्ये अशा प्रकारे फार मोठे घोटाळे झालेले आहेत, ते फक्त बाहेर येत नाहीत. म्हणून आता 52 कोटीच्या निमित्ताने सुतावरून स्वर्ग गाठायचा, भातावरून शीताची परीक्षा, शीतावरून भाताची परीक्षा, तशा प्रकारे सकाळी पण बातमी छापली की प्रभागातील काम म्हणून आमच्या सह्या घेतल्या असा नगरसेवकांचा दावा आहे. अनेक नगरसेवकांनी आता हात वर केले. त्यांना लक्षात आलं की या 52 कोटीची सखोल चौकशी झाली तर याच्यामध्ये आपलं नगरसेवक सुद्धा धोके देऊ शकतं. त्याच्यामुळे नगरसेवकांनी, काही नगरसेवकांनी सांगितलं आमच्या ह्या सह्याच नाही आहेत, काहींनी सांगितलं की आमच्या प्रभागातली विकास कामं आहेत म्हणून आमच्या सह्या घेतल्यात. आता प्रमोद कुटे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आहेत त्यांनी काल स्पष्ट सांगितलं, मी स्वतः त्यांच्याशी बोललो, त्यांनी सांगितलं की ही सही माझी नाहीच आहे. म्हणजे थोडक्यात नगरसेवकांच्या खोट्या सह्या ही तशी फोर्जरी आहे. हा गुन्हा आहे फार मोठा. उद्या एखाद्या नगरसेवकाचा परस्पर राजीनामा आयुक्ताकडे जाऊन मंजूर करून घेतला जाऊ शकतो. त्याच्यामुळं सह्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा हा फार मोठा फ्रॉड आहे, बनवेगिरी आहे. आणि अशा प्रकारे सर्रास कारभार महापालिकेत सुरू असतो. महापालिका सभा, स्थायी समिती सभा याच्यामध्ये नगरसेवकांच्या सह्या मारून नेते मंडळी हे उद्योग करतात. 52 कोटीचा उद्योग हा सुद्धा भाजपच्या अंतर्गत कुरघोडीचा भाग, तो बाजूला राजकारणात ठेवला तर याच्यामध्ये एका बड्या नेत्याने मोठा हात मारलाय. त्याच्यासाठी लेखा विभागाचे प्रमुख प्रवीण जैन यांना हाताशी धरले. आता फास्ट जैन यांच्या गळ्याला लागलेलं आहे. त्याच्यामुळे जैन काय बोलतात त्याच्यावरती पुढचं सगळं डिपेंड आहे. पण तुम्हाला काय वाटतं, तुम्ही नेमकं हे 52 कोटी, आपण फक्त 52 कोटीची चर्चा करतोय, नेमकं तुम्ही हा जरा घटनाक्रम मला व्यवस्थित समजून सांगा. सर्वात महत्वाचं म्हणजे की ही जी कॉन्ट्रॅक्टरची भाषा आहे,
कॉन्ट्रॅक्टरची भाषा, ठेकेदारांची भाषा आणि नगरसेवक आणि हे अधिकारी ह्यांची जो त्रिकोणी संस्था आहे, या त्रिकोणी संस्थेमध्ये ह्या घोटाळ्याला झेडप असं नाव आहे. झेडप सिस्टीम म्हणतात त्यांना. झेडप म्हणजे काय, तर झिरो वर्क फुल पेमेंट. अच्छा, काम काहीच नाही मात्र पेमेंट फुल. काम काम शून्य पण पूर्ण पेमेंट. हं. आणि ह्या झेडप सिस्टीमच्या हा झेडप सिस्टीम आहे, ह्याच्या अंतर्गत झालेला हा 52 कोटी रुपयाचा घोटाळा आहे. मुळात हे 52 कोटी रुपयाची कामं ही झालीच नाही. बापरे. ही फक्त कागदावर ही नोंदणी दिली, कारण 7 दिवसामध्ये म्हणजे साधारणतः 24 मार्च ते 31 मार्च मध्ये हा घोटाळा झालेला आहे. आणि विजय सूर्यवंशी साहेबांना सुद्धा ते लक्षात आलं की 24 मार्चला जी विशेष सभा झाली त्याच्यामध्ये उपसूचना मांडले गेले, त्याच्यानंतर लगेच मिनिट्स बुक मध्ये नोंद घेतली जाते, लगेच त्याच्यानंतर अध्यक्षांची त्याच्यावर कुटी सही मारली जाते, आयुक्त यांची त्यांच्यावर सही मारली जाते, नंतर अर्थसंकल्पीय तरतूद, वर्क ऑर्डर, तांत्रिक मान्यता, मोजमाप पुस्तिका, नंतर लगेच पूर्णत्वाचा दाखला आणि लगेच बिल मंजूर. आरटीजीएस लगेच ट्रान्सफर. 7 दिवसामध्ये उपसूचनाही निघते, ते कामही सुरू होतं, ते कामही पूर्ण होतं, ते सगळं डॉक्युमेंटेशन तयार होतं. म्हणजे कागदाला कागद जोडून 52 कोटी रुपये हे निव्वळ बोगस पद्धतीने हे लाटलेले आहेत. 52 कोटी रुपयाचा जो दरोडा म्हणून सर्व वर्तमानपत्रांनी मीडियामध्ये ही बातमी जी केलेली ती तथ्य आढळलं. पटेल साहेब, याच्यामध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी हा थेट आरोप केलेला आहे. स्थायी समितीच्या अध्यक्षांनी बोलणं म्हणजे काहीतरी जबाबदारीने ते बोललेले आहेत, यात 100% तथ्य आहे. बरोबर आहे. म्हणजे फक्त मीडियातून त्या बातम्या हाईप झाल्या, नंतर त्याचा फॉलोअप सुरू आहे. कारण मिनिट बुक आणि मेजरमेंट बुक किंवा कोअर कटिंग म्हणा, तांत्रिक अहवाल, साईट इन्स्पेक्शन आणि व्हीटीएस म्हणजे व्हेकल ट्रॅकिंग सिस्टीम असते की त्या ठिकाणी काम झालंय का नाही झालंय, त्या ठिकाणी डंपर गेले, डांबरीकरण झालं, ते खडी व्यवस्थित टाकली गेली का काय, अशा पद्धतीचे हे कुठलेही तांत्रिक अहवाल न तपासता मिनिट बुक मध्ये त्याची नोंद झाल्यामुळे मेजरमेंट बुक मध्ये कुठल्याही प्रकारे उल्लेख न आढळल्यामुळे कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत असतात मेजरमेंट बुक. अशा कुठल्याही प्रक्रिया न राबवता डायरेक्ट कसे पैसे गेले, त्यामुळेच अभिषेक बारणे साहेब जे स्थायी समितीमध्ये विषय जोपर्यंत मंजूर होत नाही, जोपर्यंत त्या सभांमध्ये त्या विषय मांडले जात नाही, तोपर्यंत कुठले काम ऍक्च्युली सुरू होत नसतं. पण इथे उलट झालंय, इथे काम पूर्ण झाली नंतर स्थायी समितीच्या अध्यक्षांना कळलं, त्यामुळे त्यांनी तो आवाज उठवला. आणि त्यांच्या आवाजामध्ये तथ्य आहे. ह्या आपल्या पीसीबी टुडेच्या मंचवरनं माझं त्यांना एक सल्ला आहे की मिनिट बुक, मेजरमेंट बुक, कोअर कटिंगचे अहवाल, तांत्रिक अहवाल, साईट इन्स्पेक्शन अहवाल आणि व्हीटीएस अहवाल याची कॉपी स्थायी समिती अध्यक्षांनी तातडीने मागून घ्यावी, कारण ह्याच्यामध्येच हे अधिकारी फेरफार करण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा जो 52 कोटी रुपयाचा जो घोटाळा आहे तो चौकशी समितीमध्ये त्याच्यावर पांघरून घालण्याचं काम सुद्धा होऊ शकतं. हो, चौकशी समिती. हो, कारण कसं आहे, शेवटी अधिकारी हा अधिकाऱ्याला प्रत्यक्षरित्या आजपर्यंत मदत करत आलेला आहे असा पालिकेचा इतिहास आहे. साखळी असते त्याच्यामुळे पालिकेच्या कित्येक अधिकाऱ्यांवर नुसते चौकशी झाल्या परंतु कारवाई काय होत नाही. त्यामुळे हा जो चौकशी अहवाल हा आता कार्यान्वित होत आहे किंवा चौकशी समिती खराडे साहेबांच्या अध्यक्षतेखाली आता जी चौकशी समिती चालू आहे, त्यांनाही माझं या ठिकाणी या मंचावरून आव्हान आहे की आपण मिनिट बुक मध्ये झालेले जे फेरफार आहेत, मेजरमेंट बुक मध्ये झालेले जे फेरफार आहेत, कोअर कटिंगचा जो अहवाल आहे आणि साईट इन्स्पेक्शन मध्ये म्हणजे प्रत्यक्ष त्या जागेवर जाऊन जो व्हिजिट करून पाहणी करून त्याच्यामध्ये जे काय त्रुटी आढळलेल्या आहेत त्याचं सत्य हे जनतेसमोर त्यांनी मांडावं. आणि ज्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे त्याच्यामध्ये कार्यकारी अभियंता असतील, लिपिक असतील, क्लर्क असतील, मुख्य अभियंता असतील, लेखा विभागाची काही मंडळी असेल, या सर्वांवर दोषारोप हे मांडून या सर्वांवर फौजदारी गुन्हा हा नोंदला गेला पाहिजे. मला हे तुम्ही सांगा, 52 कोटी आपण म्हणतो, आता आयुक्तांनी त्यांच्या आदेशाची म्हटलेलं आहे की मागच्या 3 वर्षाची सगळं चौकशी झाली पाहिजे. तुम्ही अभ्यास काय केलाय तर मागच्या 3 वर्षामध्ये असे काही फ्रॉड झालेले आहेत का, असं दिसतंय का? या फ्रॉडचं सरगना म्हणजे आपण कॅप्टन असं संबोधू शकतो, हे स्वतः कमिशनर शेखर सिंग साहेब जे प्रशासकाच्या हातामध्ये म्हणजे शेतच जे आहे ते कुंपणाने खाल्लेलं आहे. म्हणजे
कुंपणाची जबाबदारी होती त्या शेताची राखण करणे, पण ते शेत खायची सुरुवातच जर ह्या कॅप्टननी केल्यामुळे तो जो भ्रष्टाचार आहे तो आज 52 कोटी रुपयापर्यंत म्हणजे झिरोवर फुल पेमेंट पॉलिसी पर्यंत जो पोहोचला. त्याचे जे मुख्य पाया रचनी ज्यांनी केली ते शेखर सिंह साहेब आहेत. 12 ऑक्टोबर 2024 ज्या दिवशी दसरा होता, शासकीय सुट्टीच्या दिवशी त्यांनी 250 कोटीपेक्षा जास्त जे काय खर्च काम इतके ऍक्टिव्ह होते. त्यांनी तातडीने म्हणजे काही 7 ते 8 मिनिटांमध्ये 250 कोटी रुपयाच्या कामांना मंजुरी दिली. त्यामुळे 12, 13, 14 मी हे का जाणून बुजून सांगतोय, हे तारखा लक्षात ठेवा. 12 तारीख ही दसरा होते 2024 मध्ये. 13 तारखेला रविवार होता. 14 तारखेला सोमवार 800 कोटी, सोमवारपर्यंत 250 कोटीवरून 800 कोटीच्या त्यांनी तातडीने कामं मंजूर केली. म्हणजे शासकीय सुट्टीला जिथं कुठल्याही कामं ही होत नाहीत, नॅशनल हॉलिडे म्हणजे भारताच्या संविधानाच्या नियमाप्रमाणे अशा शासकीय सुट्टीच्या दिवशी कुठली कामं करायची नसतात. इथं मात्र उलट झालेलं आहे. शासकीय सुट्टीच्या दिवशीच अशा गंभीर स्वरूपाचा गुन्हा हा प्रशासक आणि त्यावेळेचे तत्कालीन आयुक्त शेखर सिंह साहेबांनी केल्यामुळे तो डाऊट हा या तत्कालीन आताचे जे आयुक्त आहेत विजय सूर्यवंशी साहेब त्यांना आल्या कारणाने त्यांनी लेखी त्या संदर्भातले चौकशीचा आदेश हा पारित करून 5 जणांची समिती नेमलेली आहे. मला सांगा, निष्पन्न काही होणार का यातून? कारण का आपण सांगतो हे सगळे एकमेकांना पाठीशी घालत असतात ती मंडळी. ह्याच्यामध्ये म्हणजे तू रडल्यासारखं कर, मी मारल्यासारखं करतो, असं सगळं ते नाटक चालतं याच्यामध्ये खरंच काही निष्पन्न होईल का? कोणाला शासन होईल का? एखाद्या अधिकाऱ्याला फक्त आता सस्पेंड का? आता प्रवीण जैन यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं. एक लोकांना वाटलं हायचं वाटलं, खरंच बघ पुढे काहीतरी होतं असं दिसतंय. पण खरोखर याच्यामध्ये प्रवीण जैन यांच्यावरती बडतर्फी कारवाई होऊ शकते का? किंवा भाजपमधून नगरसेवकांच्या खोट्या साह्यामुळे भाजप इतका बदनाम झाला, त्याच्यामध्ये भाजप बरोबर बाकीच्या सगळ्या राजकीय पक्षांनी सुद्धा याच्यावरती तोफा टाकलेल्या आहेत. म्हणजे भाजपला त्यांच्या पक्षांतर्गत चर्चेमध्ये हे प्रकरण एवढं महाग पडलेलं आहे की सत्ता आल्यानंतर पहिल्या महिन्यामध्ये बसलेला हा सगळ्यात मोठा 52 कोटीचा झटका आहे. अजून पुढे तर बाकी आहे याच्यामध्ये. तुम्हाला अपेक्षा आहे ह्याच्यातून खरंच काही निष्पन्न होईल? बघा, हा जो त्यांनी केलाय ना सगळ्या सर्वांनी, ह्याच्यामध्ये नुसते जैन साहेब नाहीये, ह्याच्यामध्ये कमीत कमी 60 लोकांची तरी चौकशी होऊ शकते. कारण ह्याच्यामध्ये नगर जे सचिव असतात मेन, आता जे कोळप साहेब आहेत, मुकेश कोळप म्हणून आहेत, ह्यांच्या मिनिट्स बुक मध्ये त्यांनी जर फेरफार जर केला नसता तर त्या जैन साहेबांपर्यंत ती फाईल गेली नसते. म्हणजे सगळ्यात मोठी संशयाची सुई ही नगर सचिवच्या आता कडे. नगर सचिव तर काय सांगतायत, नगर सचिव स्पष्ट सांगतात माझ्यापर्यंत ह्या उपसूचना आल्याच नाही, त्याच्यामुळे माझा तो भागच नाहीये. ते अशी जबाबदारी झटकू शकतच नाही, कारण नगर सचिवच हे प्रमुख असतात. नगर सचिवांच्याच अखत्यारीत हा मिनिट बुक असतं आणि त्यांचेच काम आहे महासभा व्यवस्थित लावणे, महासभामध्ये इतिवृत्तांत करणे, इतिवृत्तांताची ती जवळ त्यांची आहे. पण या 52 कोटीच्या प्रकरणामध्ये त्यांनी स्पष्ट सुरुवातीच्या दिवशी सांगितलंय या प्रकरणामध्ये या 52 कोटीच्या ज्या 70 कामांच्या उपसूचना आहेत सगळ्या, त्या माझ्याकडे आल्याच नाही, सभेमध्येच आल्या नाहीत. मग त्यांच्या लॉग इन आयडी वरनं नोंदी कसं काय पोहोचल्या, मिनिट बुक पर्यंत पोहोचल्या? जर तसं प्रवीण जैन यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की नगरसेवकांनी त्या उपसूचना नगर सचिवाकडे द्यायला पाहिजे होत्या, पण मी थेट माझ्याकडे दिल्या, नंतर मी त्यांच्याकडे ते सुपूर्द करतोय. बरोबर आहे. पण ह्याच्यामध्ये आता असा विषय असा झालेला आहे की ह्याच्यामध्ये त्याचा उल्लेख तसं त्यांनी केलेला असल्या कारणाने नगर सचिवांची जबाबदारी आहेच ना. त्यांनी जबाबदारी झटकू चालत नाही ना. ठीक आहे, नगर सचिवांना जर न सांगता जर तिकडे गेल्या तर नगर सचिवांनी तातडीने लेखा विभागाला आदेश पारित करायला पाहिजे होता की या 52 कोटीचा बाबा माझा काही संबंध नाहीये आणि तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही मंजूर करू नका. म्हणजे अप्रत्यक्षपणे मूकसंमती ही जी आहे ही नगर सचिव विभागाची आहे. त्यामुळे त्यांनी हात झटकून चालणार नाही. चौकशीमध्ये सुद्धा गंभीर त्यांचा दोष आढळू शकतो आणि माझ्या माहितीप्रमाणे मुकेश कोळप साहेब सुद्धा ह्याच्यामध्ये कामाला लागू शकतो. हो, त्याच्यामध्ये त्यांची शिक्षा होण्याची त्यांनाही शक्यता आहे. कारण एवढ्या मोठ्या जबाबदार पदावर असणारे व्यक्ती आणि मिनिट्स बुक मध्ये जर फेरफार झाले असतील तर मात्र त्यांना ती जबाबदारी सटकता येणार नाही. दुसरं सगळ्यात महत्वाचं मला तुम्हाला असं सांगायचं आहे की हे सगळं होत असताना 52 कोटीत आपण जसं म्हटलेलं गेल्या 3 वर्षामध्ये असे कोणकोणते फ्रॉड झाले हे तुम्ही
जरा थोडं पॉइंट आउट करताय हा. प्रत्येक वर्षासाठी? बरोबर आहे. तुम्ही मगाशी मला विचारलं की बाबा हे फक्त अधिकारी दोषी आहेत का? नाही. तर जैन साहेब जे आहेत हे छोटे मासा आहे. मोठे त्यांच्या मागं पडद्यामागं जे मोठे जे राजकीय हस्तक आहेत त्या राजकीय हस्तकांपर्यंत जर चौकशी समिती ही जर पोहोचू शकली तर ह्याच्यातनं काहीतरी निष्पन्न होईल. अन्यथा मागच्या जी गोष्टीची री उडली गेलेली आहे, चौकशी समिती चौकशी करत राहील. ह्या अधिकारी आज ना उद्या परत दोषमुक्त होतील आणि आपण फक्त चर्चा करत राहू. त्यामुळे जर खरंच जर विजय सूर्यवंशी साहेबांना या संदर्भातल्या दोषी व्यक्तींपर्यंत जर पोहोचायचं असेल तर ह्या घटनेमागचे जे पडद्यामागचे खरे कलाकार आहेत, पडद्यामागचे जे राजकीय व्यक्ती आहेत, ज्या भोसरी विभागामध्ये, चिखली विभागामध्ये, बोराडेवाडीमध्ये जे काय 750 खाटांचं जे रुग्णालय आता तयार होतं, मोशीला होते. मोशीला जे तयार होतंय त्या रुग्णालयामध्ये जर 200-250 कोटी रुपये वळते केले असतील, त्याचप्रमाणे बाकीचे म्हणजे काम झाले म्हणून वळते गेले ना त्यांनी? नाही, आगाऊ रक्कम दिली गेलेली आहे. आगाऊ रक्कम? हो. ते आगाऊ रक्कम कशी आली, कशी काय दिली गेली? शेखर सिंह साहेबांच्या काळामध्ये या प्रकल्पाला 200 पासून तर 250 कोटी पर्यंतच ह्या आपण जे म्हणतो रक्कम ही वळती केली गेलेली असल्या कारणाने एवढ्या मोठे प्रोजेक्ट आणि एवढ्या कोट्यवधीचे रुपये तांत्रिक तपासणी न करता ते कसे वळवले गेले ह्याची चौकशी ह्या चौकशी समितीने केली पाहिजे नेमलेल्या. अशा आणखी काही प्रकल्प आहेत असे ऍडव्हान्स एवढा मोठा प्रमाणात? हो. असे 3-4 प्रकल्प आहेत. त्याच्यामध्ये चिखली मोशी या भागातले जवळजवळ 52 रस्ते, 52 रस्ते ज्याचं डांबरीकरण झालेलं आहे आणि ज्याचं रस्ते आपण जे म्हणतो पूर्ण काम केलेलं आहे. परंतु ते काम झालंय का नाही झालंय, 155 कोटी रुपये त्या रस्त्याच्या कामासाठी आणि जलनिस्सारांच्या वाहिन्या म्हणजे वाहिन्या टाकल्यात का नाहीत हेच माहिती नाहीये. 130 कोटी रुपये जलवाहिन्यांना. पाटील साहेब एवढं कसं काय प्रॉब्लेम? रस्ते नसतील तरी 150 कोटी 152 कोटी तुम्ही म्हणताय? हा ना, बरोबर ना. मग कोअर कटिंग त्यासाठीच तर हे जे स्पॉट इन्स्पेक्शन आहे, साईड इन्स्पेक्शन आहे, ते ह्याच्यामध्ये व्हायला पाहिजे. व्हीटीएस म्हणजे काय, व्हेहिकल ट्रॅकिंग सिस्टीम. त्या दिवशी तिथे डंपर होते का, त्या डंपरांनी तिथे डांबर टाकलंय का किंवा त्या माल वाहून नेलाय का, ही जी व्हेहिकल ट्रॅकिंग सिस्टीमचे जे काय अहवाल असतात हे त्या विभागातले कार्यकारी अभियंत्यांकडे असतात. तर त्यांच्या मेजरमेंट बुक मध्ये या सगळ्या गोष्टी आहेत का, त्यांनी किती कोर कटिंग केली आहे, ती कोर कटिंग करून तो रस्ता खरंच झालाय का, नुसतं बोगस बिलं मारली आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टीचा तांत्रिक अहवाल जोपर्यंत पूर्णतः तपासला जात नाही तोपर्यंत हे जे 130 कोटी आहेत, 250 कोटी आहेत आणि 200 कोटी आहेत, जलनिस्सारांसाठी सुद्धा 200 कोटी रुपयाचा निधी वळता केलेला आहे, तर तो रोखून धरावा. अच्छा, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीची चौकशी याच्यामध्ये व्हायला पाहिजे. म्हणजे ह्या 800 कोटीमध्ये जर तुम्हाला किरकोळ दुरुस्तीमध्ये तर आज 52 कोटी, हे जे 52 कोटी म्हणजे काही मोठ्या कामाचे पैसे नाही, ते किरकोळ 70 काम हे दाखवले दुरुस्ती दाखवली कागदावर, केलेली प्रत्यक्षात शून्य आहे. 100% हे 52 कोटी हे झिरोवर फुल पेमेंट पॉलिसीमध्ये, म्हणजे झेडप पॉलिसी म्हणतात, कॉन्ट्रॅक्टरची भाषा येते झेडप पॉलिसी. हा जो सगळे 52 कोटी आहे हे 7 दिवसामध्ये कसं काय बाबा पूर्ण होऊ शकतं, वर्क ऑर्डर पासून येईल. त्यामुळं 100% हे 52 कोटी रुपये हे वळते करायला पाहिजे, यांच्याकडनं वसूल करायला पाहिजे. तुम्ही म्हणलं क्षेत्रीय कार्यालय, नंतर संविधान भवन, तिथे हे असे मोठे मोठे प्रोजेक्ट आहेत. जलनिस्सारणाचं आहे क्षेत्रीय कार्यालय, म्हणजे हब क्षेत्रीय कार्यालय, म्हणजे अशा अनेक ठिकाणी ऍडव्हान्स मध्ये पैसे दिलेले, आगाऊ रक्कम ज्याला होतात. आता आपण पाहिलं अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी आगाऊ रक्कमा दिलेल्या आहेत त्या ठिकाणी नंतर ठेकेदारांनी हात वर केले, पैसे संपले, कामही संपलं, काम अर्धवट. पवनार जलवाहिनीच्या कामासाठी त्याच्यामध्ये भामा आस्केट सुद्धा आहे 250 कोटीचं. भामा आस्केट 165 कोटी रुपये दिले तिथे ऑलरेडी. आता ठेकेदारांनी हात वर केलाय, नवीन ठेकेदार म्हणतायत, पण हातापाया पडून पुन्हा त्याच ठेकेदाराला काम द्यायचं काम सुरू केलंय. म्हणजे नेमकी फ्रॉड इथेपर्यंत. अजित पवार निवडणूक प्रचार काळामध्ये या विषयावर थांबवून मुख्यमंत्री दस्तूर खुद्द आरोप करत होते. आपल्याला वाटतं ते राजकीय आरोप आहेत, प्रत्यक्ष पाहिलं ते वास्तव एक आता एक. उपमुख्यमंत्र्यांचा अभ्यास अतिशय योग्य होता. संविधानाच्या पदावर असणाऱ्या व्यक्तीने जर एवढे मोठे आरोप या महापालिका निवडणुकीच्या अगोदर केल्यात, ती सत्यता ह्या 52 कोटीमुळं ही आता उघडकीस आली. मला तर वाटतं पाटील साहेब 52 कोटीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महापालिकेतील गेल्या 3.5 वर्षातील प्रशासकीय राजवटीत भाजपचं 16
भाजपचं सोडलं तर ते तुमच्या पक्षाच्या अंगलट येईल, त्याच्यामुळे भाजपचं समजा सोडा. जनतेच्या हितासाठी किंवा प्रशासकीय राजवटीमध्ये जे जे अशा प्रकारची कामं झाली आहेत ना, त्याची थरोली सखोल चौकशी एक स्पेशल अथॉरिटी नेमून माजी न्यायमूर्ती मार्फत या अशा संपूर्ण 3 वर्षाच्या प्रशासकीय राजवटीची चौकशी झाली पाहिजे. 52 कोटी हे फक्त हिमनगाचं टोक आहे. खाली आणखी भरपूर बदबजखोरी मासलेली आहे. कारण 8,000 कोटीचे 3 अर्थसंकल्प मांडले, जवळजवळ 36,000 कोटी रुपये हे गेले कुठे? ते अजित पवार त्यांच्या भाषणात सांगायचे 5 वर्षे भाजपची 3 वर्ष यांची, 8 वर्षामध्ये 60,000 कोटी रुपये यांनी खर्च केले. त्यातले पगार पाण्यावरचे 20-22 कोटी रुपये गेले. तर 40,000 कोटीचा खर्च तुम्ही काय केला, कोणते प्रकल्प ते फक्त सांगा. हे साधं सोपं गणित आहे. त्याच्यामुळे म्हटलं की 52 कोटी रुपये तर हे फक्त आता सापडलं तर चोर, बाकी सगळे साव. म्हणजे जो सापडतो चोर. अशी अनेक प्रकरण असणार. अशोक खरात, आपण नाशिकचं जे प्रकरण ऐकतो, एक अशोक खरात नाही, असे शेकडो अशोक खरात आहेत. 52 कोटीचं एक प्रकरण नाही, असे अनेक प्रकरण असतील. याच्यात खरंच सखोल चौकशी झाली पाहिजे. अग्निपरीक्षा आहे, म्हणजे सूर्यवंशी साहेबांची अग्निपरीक्षा आहे. आणि सूर्यवंशी साहेबांनी हे त्या प्रकरणामध्ये कारवाई खरोखर केली ना, तो एक चांगला संदेश जाईल प्रशासनाला. आणि प्रशासनामध्ये जी बेशिस्त, आर्थिक बेशिस्त आलेली आहे, त्याचा परिणाम तिजोरी खाली झालेली आहे. कुठली कामं न करता पैसे गेलेले आहेत. ह्या ज्या चोऱ्या झालेल्या आहेत, चोऱ्या, ह्याच्यावरती सूर्यवंशी साहेबांनी खऱ्या अर्थाने जर ऍक्शन घेतली, एखादा अधिकारी घरी घालवला, 4-5 कर्मचारी जे दोषी असतील ते त्यांच्यावरती फौजदारी दाखल व्हायला पाहिजे. दाखवला. आणि जोपर्यंत हे 4-5 अधिकारी जे आहेत, ज्यांना महत्वाची पदं दिलेली आहेत, नगर सचिव असतील किंवा लेखा विभागाचे अधिकारी असतील, मुख्य अभियंता असतील किंवा कार्यकारी अभियंता असतील, यांच्यावर जोपर्यंत FIR दाखल होत नाही आणि जोपर्यंत हे जेलमध्ये जात नाही, तोपर्यंत या पिंपरी चिंचवड मधून भ्रष्टाचार कमी व्हायला सुरुवात होणार नाही. कुठेतरी हे व्हायला पाहिजे. नुसतं ओरबडलंय. ह्या 4 वर्षामध्ये प्रशासकीय काळामध्ये जेवढं ओरबडता येईल तेवढं ओरबडलेलं आहे. नाही, या निमित्ताने 52 कोटीचा दरोडाच्या निमित्ताने काय होईना ही चर्चा होती आहे. सर्व वर्तमानपत्र, सगळी माध्यमं त्याच्यामध्ये उतरलेली आहेत. ह्या प्रकरणाचा सोक्ष लागल्याशिवाय कोणीही गप्प बसणार नाही. भाजपमधलीच फार मोठ्या प्रमाणावरती मंडळी या बाबतीमध्ये संतापलेली आहेत की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये पक्ष फार मोठा बदनाम होतोय त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे ते सुद्धा वैतागून जे काय असेल ते दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाऊ द्या, एकदाच चौकशी होऊन जाऊ द्या. सूर्यवंशी साहेब, तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेत की मी खरंच ऍक्शन घ्या. पाटील साहेब, खूप खूप धन्यवाद. PCB आज मनसूर मला बोलवलं, मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद.